देशात उद्या 5व्या आणि महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान पार पडते। त्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झाले। कर्तव्यावर तैनात असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना आज मतपेट्यांचं वाटप करण्यात येत आहे। याचा आढावा घेतलेला आहे संतोष पाटीलने। देशातील 5व्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील लोकसभेसाठीचं मतदान उद्या पार पडतंय आणि त्याचसाठी पालघर जिल्हा प्रशासन आहे ते सज्ज झालेलं आहे। आपण पाहू शकतो की इथे मतदान पेट्यांचं जे वाटप आहे ते करण्यात येत आहे आणि अधिकारी कर्मचारी आहेत ते आपल्या मतदान पेट्या आहेत व्हीपॅट्स ज्या आहेत ते घेऊन आणि मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत। आपण बघतो की इथल्या ज्या बस आहेत त्या बसमध्ये हे कर्मचारी आता आपल्या हे साहित्य घेऊन रवाना होत आहेत। आपण बघू शकतो की इथे मोठ्या प्रमाणात जो पोलीस बंदोबस्त तो आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये ह्या लोकसभेसाठी जवळपास 2270 मतदान केंद्र आहेत। तर यासाठी 13,000 कर्मचारी आहेत, कर्मचारी आणि अधिकारी ते तैनात करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे ह्या सर्व मतदान केंद्रामधील 5 मतदान केंद्र आहेत ती संवेदनशील आहेत असं सांगितलं जात आहे। एकूणच पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये 21,48,000 जवळपास मतदार आहेत ते आपला मतदानाचा हक्क उद्या बजावणार आहेत। जिल्हाधिकारी आणि इथूनच्या सर्व शासकीय यंत्रणांकडून मतदारांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त मतदान केंद्रांवर या आणि आपला मतदानाचा हक्क बजावा, जेणेकरून मतदानाची टक्केवारी आहे ती कुठेतरी देशात घटताना दिसत होती, ती टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न आहे तो केला जातोय। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।